नमस्कार. भारताला अजून जवळून अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्यापैकी अनेकांना असते, नाही का? अगदी खरं आहे. आज आपल्याकडे भारत को जानो नावाची एक पुस्तिका आहे. खरं तर त्यातले काही निवडक भाग आहेत. हे साहित्य म्हणजे भारत विकास परिषदेच्या एका मोठ्या उपक्रमाचा एक महत्वाचा भाग आहे. हो. तर आज आपण बघूया की हा उपक्रम नक्की काय आहे, त्यामागची भूमिका काय आणि त्यातून भारताविषयी काय रंजक गोष्टी समोर येतात. काय आहे हे सगळं? तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडलात. भारत विकास परिषदेचा हा भारत को जानो उपक्रम तो साधारण 2001 पासून सुरू आहे. अच्छा, 2001 पासून. हो. आणि याचा मुख्य उद्देश आहे शालेय विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे आपल्या तरुण पिढीत देशाबद्दल प्रेम, अभिमान आणि एक प्रकारची समर्पणाची भावना जागृत करणं. यामागे एक स्पष्ट विचार दिसतो. आपला जो समृद्ध वारसा आहे, आपला इतिहास, संस्कृती आणि अगदी आत्ताची प्रगती या सगळ्याचे एक एकत्रित आकलन मुलांना व्हावं. म्हणजे केवळ माहिती देणं नाही, तर एक भावनिक जोड, एक राष्ट्रीय जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतोय. अगदी अगदी बरोबर. चला तर मग या उपक्रमाची रचना काय आहे आणि त्याने जी माहिती समोर आणलीये त्यात थोडं खोलवर जाऊया. सुरुवात स्पर्धेनेच करूया का? ही भारत को जानो स्पर्धा नक्की कशी चालते? हो, तर ही स्पर्धा भारत विकास परिषद आयोजित करते. प्रामुख्याने 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ही. ओके, 6वी ते 12वी. हो, उद्देश हाच की त्यांच्यात आपल्या देशाच्या विविध पैलूंबद्दल म्हणजे आपली संस्कृती, इतिहास, भूगोल, विज्ञान, आपले संत, महापुरुष, नैसर्गिक संपत्ती एवढंच नाही तर आधुनिक तंत्रज्ञान याबद्दल कुतूहल वाढावं आणि त्यांना अचूक माहिती मिळावी. पुस्तिकेत एक संदर्भ पण दिलाय की म्हणजे कसं परकीय आक्रमणं झाली, नंतर ब्रिटिश शिक्षण पद्धती आली. बरोबर. त्यामुळे आपल्या मूळ संस्कृती आणि मूल्यांना कुठंतरी धक्का पोचवण्याचा प्रयत्न झाला. तर हा उपक्रम म्हणजे त्याला एक सकारात्मक प्रतिसाद म्हणून पाहिला जातोय. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारे आपल्या इतिहासातल्या आणि संस्कृतीतल्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या पुन्हा लोकांसमोर, विशेषतः तरुण पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न आहे असं म्हणू शकतो का आपण? हो, नक्कीच. पुस्तिकेतल्या मांडणीवरून तरी तसंच दिसतंय. त्यात असं म्हटलं आहे की एक काळी आपला देश सोन्याची चिमणी होता. आपली ज्ञान परंपरा मोठी होती. हो. पण त्याला धक्का लावण्यात आला. त्यामुळे आपला जो गौरवशाली भूतकाळ आहे आणि आपलं जे वर्तमान कर्तृत्व आहे त्याची खरी ओळख मुलांना करून द्यायची, जेणेकरून त्यांच्यात एक अभिमान आणि देशाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल. हाच हेतू दिसतोय. हेतू तर स्पष्ट आहे, पण ही स्पर्धा प्रत्यक्षात कशी होते? म्हणजे तिची रचना काय आहे? ही स्पर्धा 4 स्तरांवर घेतली जाते. म्हणजे अगदी शाखा स्तरापासून सुरुवात होते, मग राज्य, मग क्षेत्र आणि मग राष्ट्रीय स्तर. अरे वा, 4 स्तर. हो, आणि यात 2 गट आहेत. कनिष्ठ गट म्हणजे 6वी ते 8वीचे विद्यार्थी आणि वरिष्ठ गट म्हणजे 9वी ते 12वी. ठीक आहे. सुरुवात होते ती शाखा स्तरावर एका लेखी चाचणीने. त्यातून जे विद्यार्थी निवडले जातात त्यांचे मग 2-2 जणांचे संघ बनवतात आणि मग होते प्रश्नमंजुषा म्हणजे क्विज. अच्छा, म्हणजे टीम इव्हेंट आहे पुढे. आणि याचा अभ्यासक्रम भारतासारखा एवढ्या मोठ्या देशाचा अभ्यासक्रम म्हणजे बापरे, हे तर मोठं आव्हान असणार. नक्कीच. अभ्यासक्रम खरंच खूप व्यापक आहे. म्हणजे बघा, यात धर्म आणि संस्कृती आहे, इतिहास आहे, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक सगळा. भूगोल आहे, नद्या, पर्वत, राष्ट्रीय उद्याने वगैरे. अर्थशास्त्र, राज्यघटना आणि राजकारण, क्रीडा जगत, विज्ञान, प्राचीनपण आणि आधुनिकपण. अच्छा. साहित्य, कृषी आणि महत्वाचं म्हणजे चालू घडामोडी. चालू घडामोडींमध्ये काय काय येतं साधारण? अगदी लेटेस्ट म्हणजे आत्ताचे केंद्रीय मंत्री कोण, मुख्यमंत्री, राज्यपाल, संरक्षण दलांचे प्रमुख कोण आहेत, ओके, नवीन सरकारी योजना कोणत्या आहेत, शेजारील देशांशी आपले संबंध कसे आहेत, निवडणुका झाल्या असतील तर त्याचे निकाल, अशा ताज्या गोष्टींचाही समावेश असतो. यावरही बारीक लक्ष ठेवावं लागणार. अगदी अगदी. आणि प्रश्नमंजुषेचे नियम ते काही वेगळे आहेत का की नेहमीसारखेच? नियम पण थोडे रंजक आहेत. साधारणपणे कसं असतं, प्रत्येक संघाला उत्तर द्यायला 20 सेकंद मिळतात. फक्त 20 सेकंड? हो, आणि दोघांनी मिळून उत्तर द्यायचं असतं. बरोबर आलं तर 10 गुण, पण उत्तर दिलं नाही किंवा चुकलं तर 0 गुण. आणि जर नाही आलं उत्तर किंवा चुकलं तर काय होतं? तो प्रश्न जातो का पुढच्या टीमकडे? हो, जातो. तो प्रश्न पुढच्या संघाकडे जातो. त्यांना संधी मिळते बजार दाबून उत्तर द्यायची. पण इथे एक गंमत आहे. काय? पास होऊन आलेल्या प्रश्नाचं जर त्यांनी बरोबर उत्तर दिलं तर त्यांना 5 गुण मिळतात. पण जर त्यांचं उत्तर चुकलं तर उणे 5 गुण होतात. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे. अरे वा,
म्हणजे रिस्क फॅक्टर पण आहे, विचार करूनच उत्तर द्यावं लागतं. बरोबर. आणि एका फेरीत तर अजून वेगळं आहे. 30 सेकंदात पटापट प्रश्न विचारले जातात आणि जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तर द्यायची असतात. तिथे प्रत्येक बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात. जबरदस्त. म्हणजे ही स्पर्धा फक्त ज्ञानाची नाहीये, तर वेळेचं नियोजन, अचूकता आणि थोडी जोखीम घेण्याची क्षमता या सगळ्याचीच कसोटी पाहते. अगदी. हा स्पर्धेचा अभ्यासक्रम म्हणजे खरंच भारताच्या विशालतेचं प्रतिबिंब आहे. याच विशालतेची काही झलक आपण या पुस्तिकेतल्या माहितीच्या आधारे घेऊया. भूगोलापासून सुरुवात करूया. हो, चालेल. काही अगदी मूलभूत गोष्टी बघूया आधी. भारताचं एकूण क्षेत्रफळ माहिती आहे. सुमारे 32.8 लाख चौरस किलोमीटर आहे. 32.8 लाख चौरस किलोमीटर. मोठी संख्या आहे. हो, आणि याची उत्तर-दक्षिण लांबी आहे 3214 किलोमीटर, तर पूर्व-पश्चिम रुंदी आहे 2933 किलोमीटर. आणि सर्वात उंच शिखर म्हणून K2 गॉडविन ऑस्टेनचा उल्लेख आहे पुस्तिकेत. आणि सर्वात दक्षिणेकडचा टोक म्हणजे इंदिरा पॉइंट. बरोबर. यातून ती भौगोलिक विशालता अधोरेखित होते. आणि काही रंजक तपशील पण आहेत हा. सांगा ना. जसं की भारताचं भौगोलिक केंद्र कुठे आहे माहितीये? ते मध्य प्रदेशात आहे, करोंडी नावाच्या गावात. अच्छा. हे नाही माहिती होतं. हो. आणि देशातला सर्वात उंच धबधबा तो कर्नाटकात आहे, कुंचिकल धबधबा. साधारण 455 मीटर उंच. 455 मीटर. खूपच उंच. आणि सर्वात लांब नदीवरचा पूल कोणता? तो आसाममध्ये आहे, भूपेन हजारिका सेतू. त्याला ढोला सदिया पूल असंही म्हणतात. लोहित नदीवर आहे तो. हो, ऐकलं याबद्दल. आणि सर्वात मोठं निवासी भवन म्हणून राष्ट्रपती भवनाचा उल्लेख आहे. म्हणजे भव्यतेवर पण भर दिसतोय. राष्ट्रीय प्रतीकं पण महत्वाची येत नाही का? आपला तिरंगा ध्वज, राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय प्राणी वाघ. हो, आणि आता तर राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून गंगा नदीतला डॉल्फिन, त्यालाही स्थान मिळालं आहे. खरंय. ही प्रतीकं आपल्या राष्ट्रीय अस्मितेचा भाग आहेत आणि त्यांना अभ्यासक्रमात स्थान देऊन ती मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न दिसतोय. अगदी. आता जरा इतिहासाकडे वळूया का? मला वाटतं या पुस्तिकेत इतिहासावर बराच भर दिलेला आहे. हो, आहे. सर्वात प्राचीन राजवंश म्हणून बृहद्रथ राजवंशाचा उल्लेख आहे. चंद्रगुप्त मौर्याने सेल्युकसला पराभूत केलं. तो पहिला परकीय आक्रमणकर्ता होता. भारताचा नेपोलियन म्हणून समुद्रगुप्ताचा उल्लेख आहे. ही निवड काय दर्शवते असं वाटतं? ही निवड कदाचित भारताचं जे प्राचीन सामर्थ्य होतं, जी मोठी साम्राज्य होती, त्यावर लक्ष केंद्रित करते असं वाटते. बृहद्रथ हा पुराणांमधला उल्लेख आहे. तो खूप प्राचीन झाला. पण मौर्य आणि गुप्त साम्राज्य यांनी तर भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केलं होतं. आणि त्यांच्या काळात कला, विज्ञान, प्रशासन यात खूप मोठी प्रगती झाली होती. समुद्रगुप्ताला नेपोलियन म्हणणं हे अर्थातच त्याच्या लष्करी विजयांना अधोरेखित करतं. बरोबर. आणि सांस्कृतिक वारशाचं काय? दिल्लीजवळचा तो प्रसिद्ध लोहस्तंभ, जो म्हणतात की आजही गंजलेला नाही. हो, मेहरौलीचा. हो, त्याचा संबंध चंद्रगुप्त दुसरा विक्रमादित्याशी जोडलेला आहे. गुप्त राजवंश तर स्थापत्यकलेचा सुवर्ण काळ मानला जातो आणि जगातल्या सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक, तक्षशिला, ते इथे होतं. यातून प्राचीन भारताची प्रगत संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न आहे का? नक्कीच. तक्षशिला विद्यापीठाचा उल्लेख हा आपल्या प्राचीन ज्ञान परंपरेचं प्रतीक म्हणून येतो. हो. लोहस्तंभ हा त्या काळातल्या धातुशास्त्रातल्या प्रगतीचं उदाहरण आहे. आणि गुप्त काळाला सुवर्णकाळ म्हणणं हे त्या काळातली कला, साहित्य, विज्ञान या सगळ्या क्षेत्रातली जी एकूण भरभराट होती, त्याकडे लक्ष वेधतं. यातून असा संदेश देण्याचा प्रयत्न असू शकतो की भारत फक्त राजकीयदृष्ट्याच नाही, तर सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ट्याही प्राचीन काळापासून खूप समृद्ध होता. स्वातंत्र्य लढ्याचा उल्लेखही आहे यात. 1857चा उठाव, त्याची सुरुवात मेरठमध्ये मंगल पांडे यांनी केली, राणी लक्ष्मीबाईंचं हौतात्म्य, आणि त्याशिवाय अनेक क्रांतिकारकांची नावं दिली आहेत. खुदीराम बोस, प्रफुल्ल चाकी, रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव. ही यादी खूप मोठी आहे. हो, आणि त्यांच्या बलिदानावर विशेष भर दिलेला दिसतोय. जसं की खुदीराम बोस यांना फक्त 19व्या वर्षी फाशी दिली गेली. अवघ्या 19व्या वर्षी. हो, किंवा जतींद्रनाथ दास, त्यांनी तुरुंगातल्या वाईट वागणुकीविरुद्ध तब्बल 63 दिवस उपोषण केलं आणि त्यातच प्राण त्यागले. ही उदाहरणं कदाचित तरुणांमध्ये तो त्यागाचा आणि देशप्रेमाचा आदर्श निर्माण करण्यासाठी वापरली जात असावीत. नक्कीच. आता जरा विज्ञानाच्या क्षेत्राकडे येऊया. प्राचीन भारताचं योगदान इथेही महत्वाचं मानलेलं दिसतंय.
शून्याचा शोध, दशांश पद्धत, हो. शस्त्रक्रियेचे जनक म्हणून सुश्रुत, खगोलशास्त्रात आर्यभट्ट यांची प्रगती. अगदी. सुश्रुत संहितेचा उल्लेख खरं तर खूप महत्वाचा आहे. त्यात शल्यचिकित्सेची म्हणजे सर्जरीची 101 उपकरणं सांगितली आहेत. भूल देण्याच्या पद्धती, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया, फ्रॅक्चर कसं ठीक करायचं, एवढंच नाही तर प्लॅस्टिक सर्जरी म्हणजे नाकाची पुनर्बांधणी याचंही वर्णन आहे. अरे वा, म्हणजे हे सगळं इतक्या पूर्वी. हो. हे प्राचीन भारतात वैद्यकीय ज्ञान किती प्रगत होतं हे दाखवण्याचा प्रयत्न आहे यातून. आणि या प्राचीन ज्ञानाचा धागा थेट आधुनिक भारताच्या वैज्ञानिक प्रगतीशी जोडलेला दिसतोय. जसं की आपले भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई, बरोबर. भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा, मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम, हरितक्रांतीचे जनक MS स्वामीनाथन. आणि यात टेसी थॉमस यांचा उल्लेखही महत्वाचा आहे. त्यांना मिसाईल वुमन म्हणून ओळखलं जातं. हो, बरोबर. अग्नी क्षेपणास्त्राच्या विकासात त्यांची खूप महत्वाची भूमिका होती. म्हणजे हा प्राचीन ज्ञानाचा वारसा आधुनिक काळातही टिकून आहे आणि भारत आजही विज्ञान तंत्रज्ञानात पुढे आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न दिसतोय. अगदी. आता संस्कृती आणि समाजाकडे येऊया. भारताची विविधता तर प्रचंड आहे, ते आपण जाणतोच. पण पुस्तिकेत काही ठळक गोष्टींवर भर दिलेला दिसतोय. जसं की सर्वात जुना शास्त्रीय नृत्य प्रकार म्हणून भरतनाट्यम आणि त्याचा देवदासी परंपरेशी असलेला संबंध. हो, भरतनाट्यम हे मूळ मंदिरांमधून विकसित झालं आणि ते देवदासी परंपरेशी जोडलेलं होतं असं संदर्भ दिला आहे. यातून कदाचित कलेचा संबंध अध्यात्माशी आणि आपल्या प्राचीन परंपरांशी जोडण्याचा प्रयत्न दिसतो. आणि समाजसुधारकांचे योगदान, राजाराम मोहन रॉय, ज्यांनी सती प्रथेविरुद्ध लढा दिला आणि ब्राह्मो समाजाची स्थापना केली. हो, ती एक महत्वाची सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ होती. आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांचा सत्यशोधक समाज, जो सामाजिक समतेसाठी लढला. अगदी. तसेच पंडित मदनमोहन मालवीय यांनी स्थापन केलेलं बनारस हिंदू विद्यापीठ असेल किंवा रवींद्रनाथ टागोर यांचं शांतिनिकेतन, या व्यक्ती आणि या संस्था आधुनिक भारताच्या जडणघडणीतले महत्वाचे टप्पे म्हणून समोर आणले आहेत. बरोबर. यातून सामाजिक सुधारणा आणि शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित होतं. नक्कीच. तर या सगळ्या माहितीचा, या स्पर्धेचा, या उपक्रमाचा एकत्रित विचार केला तर याचा नेमका अर्थ काय काढायचा? हे फक्त सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी आहे की यामागे काहीतरी व्यापक उद्देश दिसतोय? मला वाटतं भारत को जानोचा जो मूळ उद्देश आहे तो पुन्हा एकदा इथे महत्वाचा ठरतो. आपला जो समृद्ध वारसा आहे तो इतिहासातला असो, विज्ञानातला किंवा संस्कृतीतला, तो समजून घेतल्यानं एक प्रकारचा अभिमान निर्माण होतो असं या उपक्रमामागचं गृहीतक दिसते. पुस्तकेच्या सुरुवातीलाच उल्लेख आहे की परकीय विचारसरणींनी किंवा आक्रमकांनी आपल्या इतिहासाचं आणि मूल्यांचं कुठेतरी विकृतीकरण करण्याचा प्रयत्न केलाय. हो, उल्लेख होता त्याचा. त्यामुळे खरी अचूक माहिती मिळवणं आणि आपले जे कर्तृत्वान पूर्वज होते, आपल्या देशाचं जे सामर्थ्य आहे त्याबद्दल जाणून घेणं हे महत्त्वाचं मानलं जाते इथे. म्हणजे हे केवळ काही फॅक्ट्स लक्षात ठेवण्याबद्दल नाहीये, तर त्या फॅक्ट्समधून एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन, एक नॅरेटिव्ह तयार करण्याबद्दल आहे असं म्हणता येईल का? हो, बऱ्याच अंशी तसं म्हणता येईल. भूगोल, इतिहास, विज्ञान, राजकारण, समाजकारण या सगळ्यांचं एकत्रित ज्ञान आपल्याला केवळ माहिती संपन्न नाही बनवत, तर एक जबाबदार आणि आपल्या देशाबद्दल जागरूक नागरिक बनण्यास मदत करतं, असा विचार यामागे स्पष्ट दिसतोय. बरोबर. तुम्ही अभ्यासक्रमाची व्याप्ती पाहिलीत तर लक्षात येईल की भारताच्या जीवनाची आणि कर्तृत्वाची जवळजवळ सगळी अंग त्यात येतात. धर्म, संस्कृती, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजकारण, राजकारण, क्रीडा, प्रत्येक क्षेत्रात भारताचं काहीतरी महत्त्वाचं योगदान राहिलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि हे ज्ञान फक्त स्पर्धेपुरतं किंवा फक्त भूतकाळापुरतं मर्यादित नाहीये. आजच्या जगात ज्या घटना घडतायत त्यांना समजून घेण्यासाठी, आपल्या देशात जी प्रचंड विविधता आहे त्याबद्दल आदर बाळगण्यासाठी हो, आणि कदाचित अजून खोलात जाऊन काहीतरी नवीन शिकण्याची, जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण करण्यासाठी हे नक्कीच उपयुक्त ठरू शकतं. ही माहिती वर्तमानाला समजून घेण्यासाठी आणि भविष्याबद्दल विचार करण्यासाठी एक महत्त्वाचा संदर्भ पुरवते असं वाटतं. अगदी बरोबर. भूतकाळातल्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगतानाच वर्तमानातली आव्हानं काय आहेत, संधी काय आहेत हे समजून घेण्यासाठी सुद्धा हे ज्ञान उपयुक्त ठरू शकतं. तर आज आपण भारत को जानो या उपक्रमाची रचना, त्याचा उद्देश आणि त्यानिमित्ताने समोर आलेल्या भारताच्या भूगोल, इतिहास, विज्ञान आणि संस्कृतीबद्दलच्या काही निवडक पण महत्त्वाच्या पैलूंचा सविस्तर आढावा घेतला. या सगळ्यात एक शेवटची पण खूप रंजक गोष्ट आहे, म्हणजे खुद्द त्या पुस्तिकेतच एक वाक्य आहे. काय आहे ते?
त्यात असं म्हटलंय की जर पुस्तकात दिलेल्या उत्तरांमध्ये आणि वास्तवात काही विसंगती आढळली तर जे सत्य आहे तेच ग्राह्य धरलं जाईल. अच्छा. आता हा मुद्दा एका फार महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधतो. विशेषतः भारतासारख्या एवढ्या विशाल आणि गुंतागुंतीच्या इतिहासाच्या संदर्भात वास्तव सत्य म्हणजे काय ते कसे ठरवायचं, खरंय. कोणती बाजू किंवा कोणतं कथन अधिकृत मानायचं, हा एक खरंच विचार करण्यासारखा आणि कदाचित कधीही न संपणाऱ्या चर्चेचा विषय आहे. खरंय, हा एक कळीचा मुद्दा आहे आणि नक्कीच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. सत्य नेमकं कसं तपासायचं आणि कसं सादर करायचं हा एक मोठाच मुद्दा आहे. पण आजच्या या चर्चेतून नक्कीच काही नवे विचार आणि दृष्टिकोन मिळाले असतील अशी आशा आहे. नक्कीच. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह आणि करूया अजून एका विषयाची अशीच सखोल उकल. धन्यवाद. नमस्कार. भारताला अजून जवळून अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्यापैकी अनेकांना असते, नाही का? अगदी खरं आहे. आज आपल्याकडे भारत को जानो नावाची एक पुस्तिका आहे. खरं तर त्यातले काही निवडक भाग आहेत. हे साहित्य म्हणजे भारत विकास परिषदेच्या एका मोठ्या उपक्रमाचा एक महत्वाचा भाग आहे. हो. तर आज आपण बघूया की हा उपक्रम